नमस्कार, मी दीपाली. बालविश्व मराठी बेबी वर्ल्ड मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. लवकरच संक्रांतीचे दिवस सुरू होणार आहेत. तिळगुळ घ्या, गोडगोड बोलासोबतच बायकांचे हळदी कुंकवाचे कार्यक्रम रंगणार आहेत. परंतु हा जो सण आहे हा प्रामुख्याने महिलांचा असला तरी सुद्धा या दरम्यान लहान बाळांना किंवा लहान मुलांना सुद्धा विशेष महत्व आहे. कारण त्यांच्यासाठी सुद्धा एक छोटेखानी सोहळा या दरम्यान केला जातो, ज्याला बोरनाण किंवा बोरलूट असं म्हटलं जातं. तुमच्या घरामध्ये सुद्धा जर लहान बाळ असेल, लहान मूल असेल, तर ही बोरलूट किंवा बोरनाण तुम्ही सुद्धा जरूर करा. कारण ही लहान मुलांचं कौतुक तर आहेच, पण पालकांची सुद्धा या दरम्यान विशेष हौस असते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की लहान बाळाची बोरलूट किंवा बोरनाण ही कधीपासून करू शकता, कोणत्या वयातल्या मुलांची ही बोरलूट केली जाते, यामागची काय धारणा आहे आणि हे करत असताना तुम्ही कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आजचा आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. चॅनलला नवीन असाल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी असताना जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचा अपडेट तुम्हाला मिळत राहील. वळूया आपल्याच्या टॉपिककडे. आईच्या गर्भातून बाहेर आल्यानंतर बाळाला त्याच्या आसपासच्या जगाची ओळख व्हावी, ऋतुमानामध्ये होणारे बदल बाळाला बाधू नयेत, शिवाय बाळाचं आरोग्य, रोगप्रतिकारक शक्ती वाढावी आणि आपले जे काही सण आहेत, परंपरा आहेत, रूढी आहेत किंवा संस्कार आहेत हे बाळावरती रुजवले जावेत, यासाठी बाळाच्या जन्मानंतर वेगवेगळे संस्कार केले जाते, ज्यामध्ये अन्नप्राशन आहे, जावळ आहे आणि त्यापैकीच हा जो काही बोरनाण किंवा बोरलूट आहे हा सुद्धा एक प्रकारचा शिशु संस्कार आहे. आता बाळ नॉर्मली हे जे काही बोरलूट किंवा बोरनाण आहे हे अगदी तान्ह्या बाळापासून ते 5 वर्षापर्यंतच्या बाळापर्यंत केलं जातं. काही ठिकाणी हे 1 वर्षानंतर करावं असंही सजेस्ट केलं जातं. आता त्यामागे कोणताही असा वेगळा हेतू नाही, पण बाळ जर 1 वर्षापेक्षा लहान असेल तर हा जो काही घरामधला गोंधळ आहे, कार्यक्रम आहे किंवा आलेली माणसं आहेत, यामुळे बाळ हा थोडासा गडबडून जातो, बाळ हा चिडतो, रडतो, म्हणावं तेवढं बाळाला त्याचा आनंद घेता येत नाही किंवा पालकांची सुद्धा थोडीशी तारांबळ उडते आणि म्हणूनच 1 वर्षापेक्षा जर बाळ मोठं असेल तर या सगळ्या गोष्टी बाळाच्या लक्षात येतात, बाळाची सुद्धा हौस होते आणि बाळ या गोष्टी एन्जॉय करू शकतो. म्हणून 1 वर्षापेक्षा मोठी जी बाळं आहेत तर त्यांचं बोरलूट करावं असं सजेस्ट केलं जातं. पण जर पालकांची हौस असेल, इच्छा असेल, तर त्यावेळी बाळ जेव्हा मान धरायला लागतो किंवा हलकासा बसण्यासाठी रेडी होतो तर त्यावेळी आईने बाळाला मांडीवर घेऊन सुद्धा ही बोरलूट किंवा बोरनाण केली जाऊ शकते. मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत बाळाची बोरलूट किंवा बोरनाण ही केली जाते. यावर्षी मकर संक्रांत आलेली आहे 14 जानेवारीला आणि रथसप्तमी आहे 25 जानेवारीला. तर 14 जानेवारीपासून ते 25 जानेवारीपर्यंत तुम्ही तुमच्या वेळेमध्ये तुम्हाला जेव्हा फ्री वेळ आहे किंवा तुम्ही जेव्हा करू शकता तर त्यावेळी ही बोरलूट बोरनाण करू शकता. यासाठी कोणताही स्पेसिफिक मुहूर्त किंवा वेळ बघण्याची गरज नसते. हे जे काही संक्रांतीचे दिवस आहेत या दरम्यान हवेमधला गारवा खूप जास्त वाढलेला असतो. वाढती जी थंडी आहे ही बाळासाठी बाधक ठरू नये. ऋतुमानामध्ये होणारे हे जे काही बदल आहेत हा बाळ आनंदाने स्वीकारण्यासाठी तयार व्हावा, म्हणजेच बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढावी, बाळाला उत्तम आरोग्य मिळावं. पुढे येणारा जो काही उन्हाळा आहे हा सुद्धा बाळासाठी हानिकारक ठरू नये. आता आलेली जी काही फळं आहेत ती बाळाने चाखावी, त्याचा आनंद घ्यावा. सध्याच्या धावपळीच्या जगामध्ये पालकांनी थोडासा पॉज घेऊन आपल्या बाळाचं कौतुक करावं, स्वतःची हौस करून घ्यावी, बाळाला आपल्या संस्कृतीची, आपल्या सणांची ओळख करून द्यावी आणि त्याचबरोबर बाळाला एक उत्तम आरोग्य लाभावं अशी एक प्रामाणिक धारणा या छोट्याशा सोहळ्यामागे आहे. आता ही जी काही बोरलूट आहे ही कशा पद्धतीने केली जाते. अर्थातच मी जेव्हा सुरुवातीला म्हटलं की हा एक छोटेखानी सोहळा आहे आणि या सोहळ्यासाठी तुम्हाला ज्या काही सुहासिनी बायका आहेत किंवा ज्यांना लहान बाळं, लहान मुलं आहेत अशा बायकांना मुलांसहित बोलवायचं आहे. बायकांना तुम्ही हळदी कुंकू देऊ शकता आणि मुलांसाठी हा एक कार्यक्रम ठेवू शकता. जो कार्यक्रम कसा असणार आहे आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत. सगळ्यात आधी आपण जाणून घेऊया की या कार्यक्रमाची जी काही उत्सव मूर्ती आहे त्यांना तुम्ही कशा पद्धतीने सजवायचं आहे. ज्या दिवशी बाळाचं बोरलूट करायचं आहे तर त्या दिवशी तुम्ही बाळाला उटण्याने किंवा सुगंधी तेलाने किंवा जे काही तुमचं मसाजचं ऑइल आहे तर त्यांनी बाळाला छान असं मालिश करून अंघोळ घालू शकता आणि त्यानंतर बाळाला तुम्हाला काळे कपडे घालायचे आहेत. एरवी आपण बाळाला काळे कपडे घालणे सजेस्ट करत नाही, परंतु संक्रांतीच्या दिवसामध्ये काळ्या कपड्यांना किंवा काळ्या रंगाला विशेष महत्व आहे. कारण या दरम्यान हवेमध्ये आलेला जो काही थंडावा आहे किंवा गारवा आहे यामुळे बाळाला थोडंसं उबदार वाटावं, कारण काळा रंग हा उष्णता शोषून घेतो आणि म्हणूनच या दरम्यान काळ्या रंगाचे कपडे हे घातले जातात. मुलगी असेल तर सुंदर असा काळा फ्रॉक आणि मुलगा असेल तर काळा कुर्ता किंवा जे काही तुम्हाला आवडतील असे ड्रेस बाळाला घालू शकता. त्यानंतर बाळाला सुंदर असे हलव्याचे दागिने घातले जातात. आजकाल मार्केटमध्ये खूप सुंदर सुंदर हलव्याचे दागिने येतात, ज्यामध्ये हलव्याचा मुकुट असतो, बाजूबंद आहे, बासरी आहे, पैंजण आहे आणि गळ्यातली माळ असते. तुमच्या आवडीनुसार, तुमच्या इच्छेनुसार तुम्ही हे जे काही हलव्याचे दागिने आहे हे घेऊ शकता आणि बाळावर
पाटावरती ते चढवू शकता. हलव्याचे दागिने घातलेला हा जो काही बासरी घेतलेला काळ्या रंगामधला जो बाळकृष्ण आहे हा अगदी उठून दिसतो. खूप सुंदर गोंडस असं बाळाचं रूप दिसतं. अशा या गोंडस बाळकृष्णाला तुम्हाला घरामध्ये एखादा पाट टाकून त्यावरती बसवायचं आहे. बाळ जर बसत नसेल, लहान असेल तर आई बाळाला पाटावरती मांडीवरती घेऊन बसू शकते. ज्या जमलेल्या सुहासिनी बायका आहेत, आई आहे किंवा घरामधल्या इतर बायका आहेत तर त्यांनी बाळाचं छान असं औक्षण करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर जे काही बाळ गोपाळ तुम्ही बोलवलेले आहेत तर त्यांच्यासाठी आपल्याला एक छोटासा खेळ खेळायचा असतो. म्हणजेच बाळाला एक प्रकारचं नाहू घालायचं असतं, आंघोळ घालायची असते. आता बोरनान म्हणजे काय? बोरांनी बाळाला नाहू घालणं म्हणजेच आंघोळ घालणं. आता हे यामध्ये फक्त बोरच नसतात बरं का, खूप साऱ्या वेगवेगळ्या गोष्टी असतात ज्या गोष्टी नैसर्गिकरित्या मिळतात, या ऋतुमानामध्ये उपलब्ध होतात, शिवाय ज्या हलक्या असतात, बाळाला लागणार नाहीत, अशा वेगवेगळ्या वस्तूंचं एक मिश्रण केलं जातं आणि त्यांनी बाळाला नाहू घातलं जातं किंवा आंघोळ घातली जाते. आता यामध्ये काय काय येतं? यामध्ये जनरली तुम्हाला हलक्या हलक्या गोष्टी घ्यायच्या आहेत, ज्यामध्ये चुरमुरे आहेत, लाह्या आहेत किंवा हरभऱ्यांचे ढाळे आहेत, ऊसाचे तुकडे असतील छोटे छोटे, गाजराचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा किंवा फुटाणे, वटाणे हे सगळे एकत्र करून तुम्ही त्यांनी बाळाला नाहू घालू शकता. आजकालच्या ट्रेंडनुसार यामध्ये चॉकलेट, बिस्किट किंवा गोळ्या सुद्धा ऍड केल्या जातात. तरी हे जे काही रेडीमेड किंवा प्रोसेस्ड फूड आहे हे यामध्ये घालणं हे शक्यतो टाळा किंवा जर तुम्ही घालत असाल तर त्याचं प्रमाण थोडंसं कमी ठेवा. तर असं जे काही आपण मिश्रण बनवलेलं आहे तर हे जे काही मिश्रण आहे हे बाळाच्या डोक्यावरून अगदी अलगदपणे खाली सोडलं जातं किंवा बाळाच्या डोक्यावरून त्यांनी नाहू घातलं जातं. आणि जेव्हा हे खाली पडलेले जे काही पदार्थ आहेत तर ते आलेले जमलेले जे काही छोटी छोटी बाळं आहेत, मुलं आहेत तर त्यांनी ते वेचावेत आणि खावेत, असं यामागची एक सिंपल अशी धारणा आहे किंवा एक पद्धत आहे. तर त्याच पद्धतीने तुम्हाला आलेल्या मुलांना हा एक छोटासा खेळ खेळू द्यायचा आहे. हे जे काही खाली पडलेली बोरं आहेत किंवा या वेगवेगळ्या गोष्टी आहेत हे घेण्यासाठी मुलं धडपडतात, त्यामधून त्यांना आनंद मिळतो आणि अर्थातच आपल्या बाळाला सुद्धा मजा येते, आनंद मिळतो आणि पालकांचीही हौस होते. तर अशा पद्धतीने घातलं जातं हे बोरनान. तुम्ही तुमच्या बाळाचं बोरनान करणार आहात का? मला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि जर करणार असाल तर मला इंस्टाग्रामवरती त्याचा फोटो सुद्धा शेअर करा. सो आय होप आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल आणि तुमच्यासाठी युजफुल ठरली असेल. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय, सी यू सून विथ न्यू टॉपिक.